हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली व्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो फायनली आजच्या व्लॉगची सुरुवात झाली आहे आमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनपासून. सो आज लग्नाची 12 वर्ष आम्ही पूर्ण केलेली आहेत. फीलिंग रिअली व्हेरी ब्लेस्ड अँड ग्रेटफुल टू गॉड की त्यांनी माझ्या आयुष्यात असा नवरा दिला आहे जो मला प्रत्येक पावलावरती मला सांभाळून घेतो, माझा एक सपोर्ट सिस्टम म्हणून माझ्यासोबत नेहमी उभा आहे, ॲज अ पार्टनर, ॲज अ कंपॅनियन अँड ऑफकोर्स ॲज अ गुड फ्रेंड ऑलवेज. सो फायनली आजच्या दिवसाची अशी सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढचा ब्लॉग तुम्ही ऑफकोर्स आमच्यासोबत एन्जॉय करणार आहात. आम्ही आजच्या दिवसात काय काय धमाल मस्ती मजा करतोय हे तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहणारच आहात. सो स्टे ट्यून फॉर इट. सो फायनली वी हॅव एंटर्ड कोइंबतूर आणि कोइंबतूरला येण्याचं स्पेशल रिझन म्हणजे मला इथे ईशा योगा सेंटरमध्ये आदियोगी स्टॅच्यूचं दर्शन घ्यायचं होतं. सो चला तर मग तुम्ही सुद्धा आज आमच्यासोबत शिवशंभोचं दर्शन घेणार आहात आणि इथले वाइब्स सुद्धा आपण आज बघणार आहोत कसे आहेत ते. सो लेट्स गो. सो फायनली वी हॅव एंटर्ड ईशा योगा सेंटर आणि आमचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. आमच्यापैकी कोणीही इथे याच्या आधी आलेलं नाही आहे. सो खूप अमेझिंग वाटतंय. हे मी सगळं जे स्टॅच्यूचे फोटोज आणि व्हिडिओज होते ते आत्तापर्यंत सगळे यूट्यूबवरती बघत आली आहे, पण माझी खूप इच्छा होती मनापासून इथे येण्याची आणि एकदा तरी ही प्लेस व्हिजिट करण्याची. सो खूप भारी वाटतंय. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल ती म्हणजे आम्हाला काल यायला उशीर झाला, त्याच्यामुळे आमचा जो साऊंड अँड लाईट शो आहे तो मिस आउट झाला. सो इन केस जर तुम्ही कधी कोइंबतूरला येणार असाल आणि ईशा योगा सेंटरला व्हिजिट करणार असाल तर हा शो जो आहे तो दररोज 7 ते 7:40 हा 40 मिनिट्सचा शो रोज असतो संध्याकाळी. सो तुम्ही तो नक्की पहा. खूप छान आहे, अप्रतिम शो आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. मी त्याचे व्हिडिओज यूट्यूबला पाहिले आहेत. सो इन केस जर तुम्हाला सुद्धा पाहायचं असेल तर तुम्ही आदियोगी लाईट अँड साऊंड शो असं तुम्ही जर यूट्यूबला टाकलं तर तुम्हाला बघायला मिळेल. सो आता आम्ही ते पार्किंगला गाडी लावतो आणि पुढे आता इथून आम्ही चालत जाणार आहोत. सो खूप गरमी होती, ऊन प्रचंड होतं, कारण आम्ही साधारण 12-12:30च्या वेळेस आम्ही तिथे पोहोचलो होतो. सो प्रचंड प्रमाणात ऊन होतं आणि आजूबाजूला कुठेही शेड नाही आहे. सो प्लीज मेक शुअर जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही थोडंसं संध्याकाळच्या वेळेत गेलात 5-6च्या दरम्यान तर तुम्ही लाईट म्हणजे डे लाईटमध्ये सुद्धा मूर्ती बघू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळचा जो लाईट अँड साऊंड शो आहे तो सुद्धा बघायला मिळेल. सो तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग प्लॅन करा. बट आता आम्हाला इथून पुढे लगेच निघायचं होतं, त्याच्यामुळे आमची ती वेळ मॅनेज नाही झाली. बट इट्स ओके. आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला इथे यायला मिळालं आणि माझी खूप दिवसांची इच्छा होती ती फायनली पूर्ण झाली आहे. सो चला तर मग आता आपण पुढे जाऊन दर्शन घेऊया. चले ये सांस किस तरह मेरा कर्म
बस मेरा। नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर जय त्रिलोकीनाथ शंभो जय शिवाय नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव जय महेश्वरा। सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था। क्या समय क्या करे, दोनों में तेरी महानता महानता महानता। सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह, मेरे मन में शंकर तू बसा है उस तरह। मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा, अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी। सो फायनली आफ्टर अ लॉंग जर्नी आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत मुरुडेश्वरला, जे आम्हाला ऑन द वे टुवर्ड्स गोवा लागलेलं आहे. सो कोइंबतूरवरून निघाल्यानंतर आम्ही केरळ मार्गे गोव्याला निघालेलो आहोत आणि ऑन द वे आम्हाला मुरुडेश्वर, जे की शंकराचं खूप मोठं देवस्थान आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असं मानलं जातं. सो तिथे आम्ही दर्शनासाठी थांबलो होतो. सो आम्ही काल रात्रीच पोचलो. आम्ही कालचा स्टे जो आहे तो तिथे केला आणि सकाळी उठून आम्ही दर्शनासाठी गेलो. सो एकदम ॲटमॉस्फिअर जे आहे ते ऑसम होतं, कारण एकदम समुद्राला लागूनच मंदिर आहे. सो इन केस जर तुम्ही सुद्धा केरळ मार्गे कधी गोव्याला निघाला असाल तर तुम्हाला ऑन द वेच हे मंदिर आहे. ब्युटिफुल आणि अमेझिंग मंदिर आहे, तर मस्ट विजिट, नक्की दर्शनाला या. खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे.
आवकी आयडी एक नंबर व्हिडिओ आहे, एक नंबर. बाय करा. सो फायनली आमची खूप मोठी अशी रोड ट्रिप इथे एंड होतीये आणि आता आम्ही परतीचा प्रवास पुन्हा सुरू केलेला आहे.
सो माणगावजवळ आम्ही इथे जेवणासाठी थांबलो होतो आणि तिथेच एक प्ले एरिया होता बाहेर हॉटेलच्या. तर तिथे मुलं मस्ती मजा सुरू होती मुलांची आणि त्याचबरोबर आमच्या निकिताताई सुद्धा त्यांच्यासोबत लहान झाल्या होत्या. त्यासुद्धा त्यांच्यासोबत खूप एन्जॉय करत होत्या आणि त्यांना बघून खरंच खूप छान वाटत होतं. आपल्या लहानपणीचे दिवस किती फटाफट निघून जातात आपल्या आयुष्यातून, पण आपलं लहानपण जोपासणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. लाईफमध्ये आपण खूप मॅच्युअर होऊन जातो. काही काही गोष्टी अशा होऊन जातात की आपल्याला खूप मॅच्युअर व्हावं लागतं. पण बालपण सुद्धा जोपासणं खरंच खूप गरजेचं आहे. आपल्या लाईफमध्ये हे छोटे-छोटे मोमेंट्स, छोटे-छोटे मेमरीज क्रिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत आणि तुमच्या लव्हड वन्ससोबत नक्कीच असाच टाईम स्पेंड करत असाल आणि नसाल करत तर नक्की करा. कारण ह्याच आठवणी आहेत ज्या आपण आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत घालवलेला जो वेळ आहे, ज्या मेमरीज आहेत त्या आपण आयुष्यभर आपल्या आठवणीत राहणाऱ्या आहेत. हेच ते व्हिडिओज आहेत, हेच ते फोटोज आहेत जे आपण आयुष्यभरासाठी आपल्यासोबत साठवून ठेवणार आहोत आणि असे मेमरीज नक्की क्रिएट करत राहा तुम्ही सुद्धा. सो माझ्या व्लॉग्स थ्रू मी तुमच्यापर्यंत हेच पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा, तुमच्यापर्यंत नवीन नवीन गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. अँड आय जस्ट होप तुम्हाला आमचे व्लॉग्स नक्कीच आवडत असतील. सो चला तर मग याच नोटवरती आपण आजचा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड ऑलवेज रिमेंबर टू लव्ह युअर फॅमिली.